नमस्कार. काल एक बातमी पाहिली, जी आपला एक जुना विषय होता कबूतरखाना बंदीचा. माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की मुंबईतले कबूतरखाने बंद करण्यात यावे. कबुतरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका आहे, आरोग्यास धोका आहे आणि अनेक तज्ज्ञ मंडळींनी यावरती चर्चा केलेली आहे, त्यावरती आपापले मत मांडलेले आहेत आणि कुठेतरी जाऊन तो विषय मार्गी लागला असताना आता पुन्हा एकदा नवीन वाद मंत्री महोदय लोढा हे उकरून काढतायत. काल त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जाऊन एका जैन मंदिराच्या जागेवरती कबूतरखाना नव्याने सुरू केला आणि आवाहन करतायत की मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये एक कबूतरखाना आम्ही सुरू करू. आता नागरिक म्हणून आम्हाला संशय येतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जे लोढा आहेत यांना कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे मंत्री बनवले आहेत की कबुतरांना दाणे टाकू या विभागाचे मंत्री बनवले. हे जे माननीय लोढा आहेत यांनी आपल्या विभागाकडे लक्ष द्यावं. आपण काय करतोय? आपण पालकमंत्री आहात. आपण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण कबूतरखाने उघडून त्या पक्ष्यांना आधू करतायत, त्यांचं स्वातंत्र्य हिसकावून घेतायत, त्यांचं पोट ते स्वतः भरू शकतायत, तर तुम्ही त्यांना दाणे टाकून तुमच्यावरती अवलंबून का ठेवताय? आणि मुंबईबद्दल बोलायला तुम्हाला काय मुंबईत आवडीत दिली नाही आहे तुमच्या, की मुंबईमध्ये तुम्ही बोलाल तेच होईल? आम्ही नागरिक अजून जिवंत आहोत. आपल्याकडे जो विभाग आहे त्या विभागामध्ये काय सुरू आहे, आपण कशा प्रकारे कौशल्य घडवतोय, किती तरुणांना रोजगार देतोय, काय काम करतोय, हे लोकांना सांगावं पत्रकारांच्या माध्यमातून. त्याबद्दल पत्रकार परिषदा घ्याव्यात. नागरिक आपल्याला प्रश्न विचारणार त्या विभागाबद्दल आहेत. कबुतरांना किती दाणे टाकले हे विचारणार नाहीये. विनाकारण विषय भरकवण्याचं काम हे जे मंत्री महोदय लोढा आहेत यांनी करू नये. आणि उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेत. न्यायालय म्हणाले आहे की नागरिकांच्या ज्या ठिकाणी नागरिकांचा वावर आहे, मनुष्य वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अजिबात कबुतरांना दाणे टाकू नये. आणि पालिकेला पोलिसाला सूचना दिल्या आहेत की अशा संबंधित लोकांवरती तातडीने गुन्हे नोंदवावेत. आम्ही हल्लीच एक आंदोलन केलं होतं, त्यानंतर अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत आणि उच्च न्यायालयाने आता सांगितलेलं आहे की कुठेही कबूतरखाना सुरू ठेवू नका. पुन्हा पुन्हा ते हे विषय लोढांनी काढू नये आणि समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करू नये अशी विनंती मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही करतोय. आपण जो जैन मंदिराच्या जागेवरती आता कबूतरखाना सुरू केलाय त्या ठिकाणी जर मनुष्य वावर नसेल, लोकवस्ती नसेल तर हरकत नाही, परंतु आपण उच्च न्यायालयाचा आदेश मोडीत काढतायत. आपण उच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत हे लक्षात घ्यावं. आपण मंत्री जे नेमलेले आहात ते आमच्या सेवेसाठी नेमलेले आहात. महाराष्ट्र राज्याच्या तरुणांच्या तरुणींच्या भविष्यासाठी नेमलेले आहात. तर आपण दुसरीकडे नागरिकांचं आरोग्य धोक्यात टाकत आहात. तर कृपया हे असले कुठलेही वाद उभा करू नये अशी मराठी एकीकरण समितीची आपल्याला मागणी आहे, आपल्याला विनंती आहे. आणि माननीय मुख्यमंत्री यांनी या लोढांना आवरावं अशी देखील आम्ही विनंती करतोय. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.